एफआरपीचा निर्णय सरकारने 34 रुपये करण्याचा घेतलाय, त्याबद्दल सहर्ष स्वागत आहे। शेतकऱ्याला 2 रुपये जास्त मिळाले पाहिजे ही कारखानदाराची देखील आमची देखील भूमिका आहे। परंतु दुसऱ्या बाजूला साखर कारखानदारीला अडचणीत आणण्यासाठी त्या ठिकाणी एमएसपी मिनिमम शुगर सेल प्राइस ही जी आहे ती मात्र 3100 रुपये ठेवली आहे आणि दुसऱ्या बाजूला 3400 रुपये हा एफआरपीचा भाव केलाय। त्याचबरोबर निर्यात बंदी त्या ठिकाणी साखरेवरती केली आहे आणि त्या ठिकाणी इथेनॉलवरती देखील बंदी घातल्यामुळे साखर कारखानदारीला हे 3400 रुपये देण्यासाठी सरकारनं त्याला पूरक गोष्टी करणं गरजेचं आहे। परंतु सरकार हे त्या ठिकाणी एमएसपी वाढवण्याच्या बाबतीत, निर्यात बंदी उठवण्याच्या बाबतीत आणि इथेनॉलच्या बाबतीत जे सकारात्मक भूमिका घ्यायला पाहिजे ती घेत नाही आणि त्यामुळे साखर कारखानदारीला खूप मोठ्या अडचणी त्या सामोरे जाण्याची पुढच्या काळामध्ये वेळ येऊ शकते। परंतु सरकारने तातडीने ह्याच्यावरती निर्णय घेऊन एमएसपी जशी एफआरपी वाढवली तशी एमएसपी देखील 40 रुपये करणं अत्यंत आवश्यक आहे आणि ती तातडीनं करणं गरजेचं आहे।